की राजकारणी म्हणजे लग्न 10वे 13वे मौतीत आला पाहिजे. तुम्ही इंस्टाग्रामवरती फार फेमस आहात, हे आहात, असं वाटतं तुम्ही राजकारणी कमी आणि एक बिझनेस लीडर किंवा एक मोटिवेशनल स्पीकरच जास्त जाणवतात. तर थोडंसं तो तुम्ही जाणीवपूर्वक मार्ग निवडला की कसं झालं ते सध्या? म्हणजे राजकारणी म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे आज कसं 24 लोक राजकारण करतात, जिल्हा परिषद पाहतात, नगरपालिका पाहतात, असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे इतकं लक्ष असतं बारीक, म्हणजे आपल्या गावाकडे, आणि असं काही मोठ्या याच्यावर कधी विचार करत नाही ते अनेक म्हणजे जे राजकारणी लोक असतात. तुम्ही मात्र एक मोटिवेशन स्पीकर कसं बिझनेस कॉन्फरन्स असतात, टार्गेट देतो, टार्गेट अचीव करण्यासाठीचं इन्स्पिरेशन देतो. मला असं वाटतं की राजकारणी ही जी इमेज तयार केलेली ना आपण सगळ्यांनीच मिळून राजकारण्याची, की राजकारणी म्हणजे लग्न 10वे 13वे मौतीत आला पाहिजे, त्यांनी काम केलं नाही तरी चालेल परंतु तो शिट्टी मारलं तरी हजर पाहिजे, ही जी प्रतिमा आपण सगळ्यांनी राजकारणाची तयार केलेली आहे ना, ती मला असं वाटतं की चुकीची आहे आणि त्याचंच नुकसान आजपर्यंत या देशाला झालेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये कायदे मंडळ जे आहे, मग ती लोकसभा राज्यसभा असेल किंवा विधानसभा विधान परिषद असेल, यांची जबाबदारी कायदे तयार करणे, पॉलिसी तयार करणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे की ते पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. राजकारणी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपली जबाबदारी असली पाहिजे की जनतेची जी रिक्वायरमेंट आहे, जनतेची जी गरज आहे ती या कायदे मंडळांपर्यंत पोहोचवणे, जरी सभागृहात आपण नसलो तरीही वेगवेगळ्या मार्गाने, आणि तिथं जे येणाऱ्या गोष्टी आहेत, तिथं जे सरकारचे ठरणारी धोरणं आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचतील याच्यावर काम करणे. मला असं वाटतं ही राजकारण्याची एकदम लिमिटेड भूमिका आहे. ह्याच्या पलीकडे जाऊनच आता जास्त लोक 24/7 आम्हीही काम करतो, आम्ही लोकांच्या सुखदुःखात असतो, आम्हीही लग्नांना जातो, आम्हीही मौतींना जातो, 10वे करतो, 13वे करतो, बारशे करतो, सगळं करतो. पण ते करत असताना आज समाजामधले जे प्रमुख प्रश्न आहेत, मला असं वाटतं की त्याला तुम्ही जर आज त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर ही जी येणारी पिढी आहे काय, ही अतिशय मला असं वाटतं की अडचणीमध्ये सापडलेली पिढी आहे. आज सुशिक्षित बेरोजगार तयार झालेले आहेत, शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या आपण उभ्या करतोय, इंजिनियर तयार करतोय, आपण डॉक्टर तयार करतोय, वकील तयार करतोय, परंतु त्यांच्यासाठी काम आहे का नाही ह्याचा विचार आपण कोणीच करत नाही आहे. किंबहुना आज कितीतरी MIDCs आणि उद्योगधंदे जे आहेत ते आपण पाहतो की राजकारणी माणसाच्या हस्तक्षेपांमुळं. तुम्ही तुमच्या एका रीलमध्ये सिन्नरचा पण उल्लेख मी पाहिला की सिन्नर एक MIDC होती, तिथनं कसे कारखाने गेले त्याच्याबद्दल तुम्ही बोललेला आहे का? हा, मग वस्तुस्थिती ना, सिन्नर ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली 5 स्टार MIDC म्हणून जाहीर केली आपण. 5 स्टार MIDC, तिथं अतिशय चांगले प्रकल्प आले, परंतु ते जे पहिले आले 10-12 तेवढेच आले, त्याच्यानंतर कोणी आलं नाही. आणि त्याचे काही अंशी त्याच्यामध्ये दोष जो आहे तो आमच्या राजकारण्यांचाच आहे ना. आम्ही त्याच्यामध्ये उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण जर तयार केलं नाही, त्यांना जर संरक्षण वाटलं नाही, त्यांना जर इथं यावं असं वाटलं नाही, तर ते कशासाठी येतील? शेवटी हजारो कोटी रुपये जो कोणी माणूस इन्व्हेस्ट करत असेल तर तो त्याच्या पैशाची पहिली सुरक्षा बघणार आहे, त्याच्या उद्योगधंद्याची सुरक्षा बघणार आहे, आणि मग तो लोकांसाठी काम करणार आहे. मग तुम्ही शेअर मार्केटविषयी पण त्या रील्समध्ये वगैरे काय सांगता? तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता? हो, मी स्वतःही करतो. आणि मला असं वाटतं की नव्या पिढीला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो आहे तो हा आहे की आपण नोकरी करणारे माणसं तयार करतो आहे, आपण उद्योजक तयार करत नाही किंवा चांगले नागरिकही तयार करत नाही. माझ्या पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केला आहे. राजकीय साक्षरता ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर मी बरंच काम करतो आहे. आणि मी समजतो की ही आर्थिक साक्षरता, राजकीय साक्षरतेची आता महाराष्ट्र देशाला गरज आहे. लिहिता वाचता आपल्या लोकांना यायला लागला, आता 80% लोक लिहिता वाचता यायला लागली, परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जात नाही, पैसे कसे टिकवायचे हे शिकवले जात नाही, पैसे कसे वाढवायचे हे शिकवलं जात नाही. पण आयुष्य तर सगळं पैशाचंच आहे ना. शेवटी आपण नोकरी करतो कशासाठी करतो? का 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यातून आपलं घर चांगलं चाललं पाहिजे, आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. शेअर तुम्ही शोधता की कसं करता? नाही, आहेत माझे मित्र आहेत, आम्ही चर्चा करतो, एकमेकाशी बोलतो, ते सांगतात की ह्या कंपनीमध्ये हे चांगलं आहे, त्या कंपनीत ते चांगलं आहे, मग त्यात इन्व्हेस्ट करतो.
ते वाढतात, त्याची एक मर्यादा आहे. आपण ओव्हर ट्रेडिंग करू नये, जेवढं शक्य आहे तेवढं करावं. आणि ट्रेडिंग करता की गुंतवणूक करता म्हणजे कसं? नाही, मी गुंतवणूक जास्त करतो, मी ट्रेडिंग करत नाही. फ्युचर ऑप्शन्स वगैरे पण नाही नाही, मी ते करत नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि त्यामुळे मी ते करत नाही. मी गुंतवणूक करतो, म्हणजे थोडक्यात मी प्युअरली सेव्हिंग करतो. मी आलेले जे माझे पैसे असतील त्याच्यातून 20-30% पैसे जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. तुम्ही जेव्हा 2024ला उभे राहाल तेव्हा तुमच्या प्रतिज्ञापत्रात आम्हाला ती माहिती मिळेल तुम्ही कुठे कुठे गुंतवणूक केली आहे. नाही, ते आताही ती माहिती देणं काय फार हे नाहीये, उलट फक्त सत्यजित तांबेंचा हा शेअर चालला, हा चालला नाही असं आपल्याला आम्हाला कळू शकेल. नाही, कळेल ना, त्याच्यातून निश्चित कळेल. आणि माझं तुम्हाला म्हणजे सगळ्यांना, आणि अजून एक त्याचा भाग असा आहे की आपल्या विशेष करून मराठी माणसाला असा आपला समज झालेला आहे की रिअल इस्टेट म्हणजेच सगळं काही आहे. तर ह्याच्यातून बाहेर, या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढायचं.